एक सुंदर उदाहरण आठवलं मला, म्हणजे मी ऐकलेलं होतं. 3 जण मेले, एक भारतातला, पाकिस्तानातला आणि एक होता अमेरिकेतला. 3 जण मेले, ते गेले वर. मग ते वर स्वर्ग नरकाचा हिशोब. मग स्वर्गाच्या दरवाजापाशी जो होता तो इंद्रदेवाचा कुणी नौकर, तो उभा होता. आणि हे 3 जण त्या स्वर्गाच्या गेटपाशी उभे राहिले, एक भारतातला, एक अमेरिकेतला, एक पाकिस्तानमधला. मग 3 इच्छा व्यक्त केली की बा आम्हाला स्वर्गात अंदर घ्या. तो काय म्हणे, हे बायकडे हो. 3 म्हणत आम्हाला एंट्री द्या. तो म्हणे 3 एंट्री देतो, पण आपला एक प्रश्न आहे. म्हणे कोणता? म्हणे आपल्याला हा स्वर्गाचा दरवाजा बनवायचा आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे. म्हणे बांधसान किती रुपयात? पाकिस्तानवाल्याला पहिले विचारलं, तिला बाजऱ्याची सवय असतेच. ते गेलं पुढे म्हणे मी सांगतो. तो म्हणे बादर काय म्हणणं आहे तर. हा म्हणे त्या देवाच्या याला सांगे, तो पाकिस्तान मधला, म्हणे याले टोटल खर्च येईल 9,000. तो म्हणे कसा? म्हणे 3,000 माये, 3,000चं मटेरियल, 3,000ची मजुरी, टोटल खर्च म्हणे 9,000. 9,000 टाकून तुम्हाला याचा दरवाजा बांधून देतो. तो म्हणे ठीक आहे. दुसऱ्याला विचारलं अमेरिकेवाल्याला, म्हणे का रे तू किती? तो म्हणे 12,000 रुपये खर्च येईल. म्हणे याचे 9 तुझे 12. म्हणे आपलं काम पक्का आहे, आपण तुमको क्वालिटी देगा, फालतू की भगवान देगा आपण, अपना खतरा काम आहे. तो म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, 12,000 घे. म्हणे कसे कसे? म्हणे 4,000 माये, 4,000चं मटेरियल, 4,000चा मजूर, 12,000. भारतावाल्याला विचारलं खरे केवढ्यात बनेन? तो म्हणे आपलं काम तुम्हाला परवडणार नाही, मला का पाठवा. तो म्हणे सांगता खरी? म्हणे नाही जाऊ द्या, बोलत मजा नाही, बोलत मजाच नाही. म्हणे काऊन की आपलं काम थोडं महाग आहे, उगाच कसं आहे म्हणे तोंडाची वाप गोव्यात मजा नाही. तो म्हणे अरे बा सांगता खरी? म्हणे आपल्याला टोटल 29,000 रुपये खर्च येईल. म्हणे 29,000? हा 9,000 पाकिस्तानवाला बांधून द्यायला तयार आहे, अमेरिकेवाला 12,000 क्वालिटीचं सामान द्यायला तयार आहे, तू म्हणून राहिला 29,000 रुपये. हा म्हणे हो, आपल्याला 29,000 रुपये खर्च येईल एका दरवाजेले. म्हणे खर्च कसा येईल? म्हणे 10,000 तू ये, 10,000 माये, गेले 20, उरले किती? 9. पाकिस्तानवाल्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकू म्हणे. 9,000 ओके टाकते म्हणे करून. प्रॉब्लेम काय झालं माहिती आहे काय? मला इमानदारी शिल्लक नाही उरली कोणाजवळ.